जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळची कामं सुरू पण झालेली आहे. तर आज कसं म्हणजे वावरामध्ये लवकर जायचं त्याच्यामुळे लवकर आवरलेलं आहे. चिकूदात पाय कसं बरोबर आहे. तर बघा सकाळी सकाळी काम आवरल्याच नंतर आज कविता ते जाणार आहे वावरामध्ये. कारण आज जरा थोडंसं लवकर म्हणजे गडबडीतच आहे. आज कामाची थोडी धावपळ आहे कारण आता संक्रांत बी आली जवळ आणि आज कविता त्यांना भरायचे कांदे. तर कविताचं आवरलं बघा, जेवण बी झाले आमचे आणि आता कविता जाणार आहे वावरामध्ये. कसं राहतं म्हणजे जर वावरातलं कोणते कामं चालू जर असले ना तर मग कसं फास्ट आवरून आणि वावरामध्ये जावं लागतं. तर आजचे दिवस मग वावरात कांदे भरायचे होते आणि उद्यापासून आपल्या कांद्याची लागवड सुरू पण करायची आहे. तर उद्या भोगी पण आहे त्याच्यामुळे मग कसं पटापट आवरून घेऊन राहिलो. काम तर आपले रोजचेच राहते पण सण कधीच नव्हते एकदाच येत राहतो. त्याच्यामुळे म्हणलं मग सणाच्या दिवशी तरी आपण घरी राहू. तर बघू ना आता काय होतं काही नाही, रोप उपटून रोपाच्या याच्यावर राहील तेच राहील ना. मग तर चला आता मी चाललेली आहे वावरामध्ये. तर व्हिडिओ शॉर्ट लोक बघा. चुपायला काच कसं करायला बघा आमचा चिव आता म्हणजे कॅरेटला धरून उभा राहायला लागलाय बघा. त्याच्यामुळे मी त्या म्हणजे कविता त्याला कॅरेट मध्ये बसवलं पडलं पाहिजे. पडलं अजून आता शिकू करायला तेच ना. मग मी जाते वावरामध्ये. हा ना आज झालं पाहिजे एवढं कांदे लय भारी तेच ना. कांदे मग हा ना. तर कविता जाणार वावरात आणि मला आता अजून भरपूर काम बाकी आहे. पाणी ते भरून झालेलं आहे आणि आपला लेबर पण आलेले आहे. लेबर पण आलं ना. आज लेबर आले नंतर काही ताणणार आहोत. तेच ना. मग आता उद्यापासून कसं मग 6-7 जण आहे आज कांदे. हा ना. मग भावीन ते बी येणार आहे वहिनी ते आले पाहिजे फक्त. ना. हा ना. मग ते वहिनी ते आले म्हणजे बरं होईन लवकर. यो पाण्यात जार नाही ती का? पाणी जास्त मम्मी ते गेले काय पण पुढं मम्मी ते गेलं पुढं आणि सोनपापडी शंभू बी गेल्यावर त्यांना पाठवून दे घरी. घरी पाठवून दिलं. तर चला आता हे कांदे लावायचे उद्या पण सुरुवात करायची. ईदलं रोप बी एकदम भारी झालेलं आहे आणि मग आजच्या दिवस तेवढे कांदे भरले ना मग काही ताण नाही राहायचा. बघा आता कविता पण निघली वावरात आणि अरे बाकीच घेतला का ग्लास नाही घेतला का? नेला ना मम्मी. हा का घमिले तंगूच न्या ना का? संगूस पण नेला. तर चला आता चू बाय बाय. शिव आता खेळू राहिला. बाय चू. त्याचं लक्षच नाही त्याकडे. टाटा. तर बघा आम्ही सकाळी वावरामध्ये आलेलो होतो आणि कांदे भरायला. तर सकाळी ब्लॉग चालू केल्याच नंतर तुम्हाला सांगितलंच होतं की आज आम्हाला लालचे कांदे भरायला वावरात यायचं होतं. तर बघा आता वाजलेले आहेत 2 आणि 2 वाजेपर्यंत आम्ही किती गोण्या भरलेल्या आहे. कसं लालचे कांदे भरायला थोडासा टाईमच लागतो कारण की खराब पण राहते लालचे कांदे. बघा एवढे लालचे कांद्याचे गोण्या भरलेले आहे आणि कांदे कसे मोठे होते त्याच्यामुळे टाईम नाही लागत भरायला. गोण्या तवाच भरत आहे. हे बघा किती मस्त असे आपले कांदे लालचे. तर 2 वाजेपर्यंत एवढ्या गोण्या भरलेल्या आम्ही कांद्याच्या आणि भाऊ होते आज घमेल टाकायला. तर इकडं बारीक बारीक पण कांदे आहे. तर जे बारीक कांदे राहते 4-5 गोण्या भरलेल्या आहे. आणि कसं 2 वाजल्याच नंतर म्हटलं मग जायचं होतं जेवायला पण मग एका पोळीवरच आहे ना थोडेच राहिले ते कांदे. तर म्हटलं मग तेवढे भरूनच जाऊ. बघा इकडं वहिनी त्या पण आलेल्या आहे आज कांदे भरायला आणि आज वावरामध्ये मम्मी पण आल्या होत्या कांदे भरू लागायला. एवढेच भरायचे ना मम्मी आता जेवण करायचं मग एवढे भरून घरी जाऊ. खराब निघले कांदे. हा ना. हा ना. पण का वावरामध्ये चांगले कांदे निघले बरं का जास्त निघले. हा ना. खराब झालेली हे बघा इकडं म्हणजे खराब कांदे किती पडलेले आणि जास्त असे डोंगळीचे पण निघले. हा ना. भाऊ गेले जेवण करायला घरी. हा भूक लागली आज. सकाळी थोडं जेवायला होते आणि कालच आपले लालचे कांदे सगळे कापून झालेले आहे. तर आज गोण्या भरायला सुरुवात केलेली आहे. तर 2-3 दिवस झाले तेव्हा पण आम्ही 50 गोण्या भरून दिलेल्या त्या. तर घोडेगावच्या मार्केटला नेलेल्या त्या पप्पानी आणि आज आणि उद्या पण कांदे भरून घ्यायचे सगळे. तर मग परवा दिवशी जाणार आहे. ढोबळी मी टाकू का आता? कांदे उरकते बरं का मोठं लय ते गोण्या भरल्या असं पण लागले
त्यांना का काढायचं आम्हाला सांगलं होते पकडीचे कांदे खराब कांदे घेऊच नका. 2 पोळी व्हावं लागत होते आतापर्यंत. मग तेवढं बरोबर लागलं. नंतर सकाळी येऊ बाई थोड्या वेळाने. काय करायचं ना इथून गेले राहू संध्याकाळी करून काय करतो आवरेज तर काय आता कसं उद्या भोगी उद्या वांग खायचं ग 12-72. उद्या वांग खायचं 12 पदार्थ चांगलं कर वांग्याची भाजी. चांगली भाजी करून ठेव म्हणलं वांग्याची आम्ही येऊ उद्या. मंदिरात जात असेल ना का ओसायला? मला जरा वेळ भेटला ती आम्ही जवळ आहे पण मग 3च्या नंतर 3च घंटे ओसायचे अगं. दिवस मावायच्या अगोदर. मला ती वाहनाची ताटा घ्यायची आमच्या पप्पाने वर्षी बनवले बरे आणलं फायबरची वाटी आणि त्याच्यात चमचा 130 रुपये डझन. मस्त आहे चांगलं आहे 130 रुपये डझन. आणि काही बरण्या पण आणले वाट्या पण भेटतात. बरण्या आणेल काही तुम्ही या बघ संध्याकाळी आमच्या तिकडं येऊ ना संक्रांती दिवशी दोघी येऊ ना निमतानी येणार होता मग कोण नाही बोलू. हो पण जायचं मला उपास संध्याकाळी पडायला बरं ना उपसून करून जायचं. 3 वाजता ओसायचं या तोपर्यंत काम जात आवरायला. मंदिरात जर आलो ओसल्यावर मग संध्याकाळी आम्हाला कुठे जेवण करते. काही की वाण द्यायला संध्याकाळच्या वेळेस कुठे जेवायचं मग संध्याकाळी उपास होतो. काय सकाळी तू फार आहे का नाही 10-11 वाजता. एखादं नाही सकाळी नाश्ता आता बाबा तिकडंच गेलेले सिंचडगाव गेले. दिंडी कुठून येणार ती पैठणला जाणार आहे बाई. ती दिंडी सकाळीच येते म्हणून तुमची ना हा संक्रांती दिवसात व्हिडिओ काढायला आणायचा मग तिथं येऊ ना व्हिडिओ ती लई सकाळी येईल दिंडी. नाही मग आणि तुम्हाला टायमिंग सांगू नका येशील का खरं येऊ ना ये बच्चन तू गाडीवर आता मग तुम्ही पण या आधी दर्शन बी होईल ना पालखीचं. इकडं का हा गोण्या हे तिथून घेतलं का मग त्याच गोण्या नाही आता हे आम्ही आणलेलं गाठा यायचं सोड ना संपल्या एवढ्या 25 भरल्या काय भर त्या मगच ना किती भरल्या किती झालं मग किती झाल्या हे किती काय माहिती आम्ही आणलेले 25 असेल ते तुम्हाला 1-1.5 करतात तरी मी आधी घेतली करायचं काय ना पाठीची भरायची ना काय नाही ना काय करायचं सारख्या पुसून घ्यायचं आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला घरी. आता दुपारचा टाइम पण झाला. चला नाही आले असेल चहा घेऊन तुम्हीच सागरी घ्या लवकर आलो काय असं. करून आणा आम्हाला बरं चहा करून आणते तुम्ही आता ऐकणच नाही. हा ना काही पाच मिनिटं का हा ना एवढं झालं पाहिजे आज. जेवण करा ना तुझी लवकर हा हा देते गमेली भरून ठेवा वाटलं तर हा हा आलेच मग पाणी गारेन ते घरी आलो. पाणी नको आणू काहीच नको नाही मी पाणी नाही आणत चहा आणते फक्त. कोरा आणू दुधाचं कोरा कोरा बरोबर. चला आता मी आणि मम्मी चाललेले आहे घरी जेवण करायला. तर कसं आपलं शिवबाळ पण घरी राहतो आणि जेवण करून आणि यांना वहिनी त्यांना चहा घेऊन यायचं आहे कारण की त्यांना उपवास आहे त्याच्यामुळे त्या घरी नाही येणार आणि त्या म्हणल्या मग चहाच आणा म्हणून मग आता चहाच घेऊन येते त्यांना. बघा आत्ताच घरी आलो आणि हातपाय पण धुतले. तर शंभू शिवून ते सगळे घरी होते. भाऊ झोपले काय लगेच हा ना. चला मम्मी जेवण करायला बसले काय हा ना लवकर जायचं ना. शंभूचं समापडी सगळे जेवण चालू आहे.
दादा जेवण करतो. बाबा बाबा नाही आले का जेवण करायला? बाबा जेवण करून गेले गावाचे. हा का? शिव बाबा कुठे आहे? पहिलं कसं करा ती मम्मी म्हणते योग तिकडं. डाळ भात केला काय? डाळ भात केला ना. बघा ताई ना शिवला त्यांना डाळ भात केलेला आहे. पण आता तू कधी येईल कधी नाही तो उठला लो गावाचा. हा ना. खाऊ घातलं मी म्हणजे शंभूला सोनपापडीला. बाबा शंभर सोनपापडीच भेटली. मम्मी म्हणजे जेवू राहिले. इट्टाला करतो इट्टल लय हसत बाई तो. पिल्लू झोपला नाही ना खेळू राहिला ना. ठेवू राहिला. बोलवा ना झोपले भाऊ म्हणते दमलेले पाय दुखू राहिले म्हणे. कांदे अजून लय राहिली. नाही राहिले. 25 का 26 गोण्या भरल्या. नाही आज नाही व्हायच्या. लय खराब कांदे आहे. खराब आहे. हा ना ते वल्ल होतं ना. वल्लावर होत त्याच्यामुळं. तुम्ही लय उशीर केला जेवायला. 2 वाजून गेले. मी म्हणलं तुम्ही असून तुमची वाट पाहत बसते. हा का? मी म्हणलं वहिनी द्या काय करून. त्या आणलं म्हणलं चला पण त्या म्हणे चहाच करून आणा. मग कोरा चहा करून न्यायचंय. हा हा बाबा बाबा म्हणतो. बघा आपल्याला चहा करून न्यायचा होता वहिनीला त्यांना. त्यासाठी कोरा चहा पण टाकलेला आहे पातेल्यामध्ये. आणि आता आवरलं तर लगेच चहा घेऊन जायचंय. बघा आता चहा पण केला. कविता ग्लास मध्ये गरम लागेल ना ग. लय गडबड झाली बर का. पिल्लू पाहिजे कसं खेळू राहिलं. शंभू सोनपापडी सारखा स्टॉल घेतला का तो. चहा घेऊन जात त्यांना आता. हा ना. आय घरी आले असते तर निश्चित चहा पिले असते बाई. हा ना. मम्मीला नाही तुम्ही मागू नका. हा मम्मी येते ना आता. मम्मीला चहा घ्यायचा होता. तर आता कविता चालली. चहा घेऊन जाते. हा ना. काय करायचं पाहिजे बी आम्हाला जायचं येडे. चहा प्यायचा असं दुपारी चहा पित राहते. तुम्ही आता जेवण केलं ना. हा तुम्हाला काय करायचं. तुम्हाला जायचं नाही जायचं. तिकडं ऊन आहे बरं का लई. शांत बसा. आपलं बाळपाकाच खेळू राहिलं. पिल्लू अय पिल्लू. बघा आता 4 पण वाजले आणि पोरांना आत्ताच झोपी लावलं मी. शिवबाळाला पण आणि छोट्या बाळाला पण. तर आता लगेच मला झाडझूड करून घ्यायची बघा. आणि आरा पण आली शाळेतून. आणि इकडं सोनपापडी शंभू चालू आहे खेळायचं. आणि आता कसं वाऱ्यावर 10 दिवस आहे तर लिंबाचा पाला इतका पडतो ना पूर्ण अंगणात त्याच्यात सगळीकडं. तर मला आता इकडं सगळं आवरून घ्यायचं आहे. आणि आपलं घरी एकच वासरू राहतं. बाकीचे दोन्ही गाय तर आपण तिकडंच बांधितो वावरामध्ये. तर इथलं पण आवरून घेणार मी आता लगेच. आणि छोटे बाळ दोन्ही पण झोपलेले. तर बाळांत कसं राहतं जोपर्यंत झोपलेले तोपर्यंत सगळं काम आवरून घ्यावं लागतं पटापट. तर मम्मी ते गेले सगळे कांदे भरायला. तर चला आता इथलं सगळं आवरून घेते मी. तर बघा आता पूर्ण झाडून पण झालेलं आहे माझं. आणि लिंबाचं पाला लय पडत त्याच्यामुळे सगळा गोळा पण केला. आणि आबा आलेले आताच गाया घेऊन. आणि इकडं चाललेलं आहे बघा. आवाज कुट्टी टाकून घ्यायचं लगेच. जा बकरा ना टाकायचं जाय. आणि काय ग काय झालं झाला का. तर इकडं गायांना पण कुट्टी टाकली. आणि आता आबा बकऱ्यांना कुट्टी टाकायला गेलेले इथं. जाय ते कॅरेट दे आबाला. हो दे जाऊ कॅरेट बाय जाय. आता बकऱ्या बी लई झाल्या त्याच्यामुळं आता सगळ्यांना. आणि वावरात बी खायला काही नाही त्याच्यामुळं मग घरी बी चारून आणल्याच्या नंतर बकऱ्यांना कुट्टी टाकी देत राहते. आणि इकडं छोटे छोटे पिल्लं डाललेले पहा. आणि आता लगेच मला केर ते भरून घ्यायचे.
बघा आता पूर्ण झाडझूड पण झाली आहे आणि सगळं झाडून घेतल्यावर बघ किती स्वच्छ वाटतं अंगण पूर्ण एकदम भारी वाटतं. आणि इकडं शंभूचं काय चाललेलं आहे बघा. शंभू डॉन काय करतो करे पिलाला कशाला सोडलं हां हे तू पिल्लू तुझं आहे काय हां. बघा शंभू बकराच्या पिल्लासोबत किती भारी खेळू राहिला आणि आपलं किती छान पिल्लू आहे बघा बकराचं. शंभूचं नाव काय आहे करे काय नाव आहे त्याचं. अजून 2 पिल्लं आहे तर आबान तिकडे नेले बकरीजवळ दूध प्यायला आणि हे 3रं पिल्लू आहे म्हणजे 2 बकरीचे 3 पिल्ले बघा किती भारी पिल्लू आहे. अरे अरे त्याला उभा कर शंभू. आणि आमच्या शंभूला आता जेव्हापासून पिल्लू झालं तेव्हा पण खेळायला भारी झालं बरं का आता.